समीर चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नम्रताबाईंची मुलं सज्ज झाली आहेत एक नवीन नाटुकलं करायला. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा मनसोक्त हसण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. चिकुल आहे खाली, चिकुल मध्ये ना पाय. खूपच पाऊस आहे तुमच्या या गावात. हा सर, आमच्याकडे आता हा बेडका बेडकीचं लग्न चालू आहे ना वरती. आमच्याकडे बेडकाचा पाऊस म्हणतात याला सर. पण मला सर म्हणजे तसं बघायचं म्हटलं तर मला ना पाऊस खूप आवडतो. म्हणजे असं नाही का वरचा पाऊस आवडतो, चिखल नाही आवडत. फक्त आपण ते स्लीपरी घालतो ना मग ते सगळी डिझाईन येते वरती. इकडे डिझाईन सगळी येत तुमच्या पण आली असेल डिझाईन. असं नाही दाखवायचं तुम्हाला सांगते आमच्या गावाकडे म्हणजे शेतामध्ये ना आम्ही मक्याचं कणीस भाजून भुट्टा भुट्टा भुट्टा. हो कळलं. तर ते आम्ही असं नाही का भाजून असं खातो. म्हणजे त्याला मस्त असं तिखट मीठ मिरची लावतो आणि असा असा. हे काय वरचं काय आलं? हा बुट्टा आहे का? हा दाखवत आहे खायला. सॉरी तुम्ही भिजलात. एक सेकंड, हे नका करू सगळं, अजिबात करू नका. पदरात अरे नका पदरात येऊ. नाही सर नका करू हे, प्लीज हे करू नका. माझी लहान पोरं भिजली ना की मी त्यांना अशी पदरातच घेते. मी लहान आहे का मला सांगा? नाही सर पण इकडे मी का आलोय मला सांगा. विज्ञानावर आपण एक नाटक बसवतोय कळलं का? तालुक्याला एक विज्ञान सप्ताह असं साजरा करणार आहे. त्याच्यात आपण नाटकात भाग घेतलेला आहे. तो वैज्ञानिकांचं महत्व हे आपण सांगणार आहोत. त्यासाठी आलोय की नाही मग चला शाळेत. त्यासाठी माझे वेळ नाहीये, दुसऱ्या शाळेत सुद्धा जायचंय. हा कसं पदर आणि मग नका हे पदर बित्र. चला लवकर. मागणं भिजताय. हो मी भिजू. चला लवकर चला. डिझाईन ए मुलांनो सर या बाई आले बाई. हे कोण आलेत आपल्याकडे? पाहुणे सर आलेले आहेत. नमस्कार सर मी माझ्या मुलांना सांगितले तुमचं स्वागत करायला. मुलांना खरं तर स्वागत गरज सर असं नाही. तुम्ही एवढे दुग्धज आहे त्याच्यामुळे आम्हाला. कोण दुग्धज? दिग्गज असा शब्द आहे तो. हा तेच सर. मी थोडी भांबावून गेले काय आमच्या गावाकडच्या शाळेमध्ये अशा दिग्गज लोकांची सवय नाही ना त्याच्यामुळे. बरं ठीक आहे. मुलांनो चला स्वागत करा बरं सरांचं. या सर आमच्या शाळेत या सर. क्या बात आहे. फारच सुंदर फारच सुंदर. मी एक वर्ग शिक्षिका म्हणून सर्वांगीण विकास मुलांचा कसा होईल. जरा थांबा जरा थांबा. परत बोलता अजून बोलताय. जरा थांबा. जरा मागे या इकडे. इथून आता काय ना तेवढ्यातलं कन्फ्यूज करू नका हो मला. हा येस मुलांनो, आज आपण अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत. म्हणजे आज आपण नाटकाची यबात तालीम करणार आहोत. सर मी तर त्या नाटकाला पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून फेकून देणार. अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब जाईन. एकदम लांब जाईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. हे काय आहे? मस्ती किडे. सर 2 मिनिटं द्या मी याचं पेस कंट्रोल करते थोडस. 1 मिनिट. काय करताय म्हणजे? काय रे ताड्या, तुला किती वेळा सांगितलं माझी चव घालवू नकोस म्हणून. तुला आहे ना आलं मिरची बरोबर असा कोथिंबीरीच्या काडीने असा करकचून बांधीन. असा पाट्यावर ठेवीन आणि वरवंट्याने असा चेचून काढीन. मसाला गेला डोळ्यात. बघा ओव्हरची ऍक्टिंग बघितली का त्याची? मसाला गेला डोळ्यात म्हणे असं. हे का करताय पण तुम्ही हे सगळं? 1 मिनिट मागे वा. हे का करताय? हा काय चेहरा आहे तुमचा? कोण आहात तुम्ही? कवट्या महाकाळ आहात का? सर त्यांना ना ह्याच भाषेत कळतं सर. हे नका करू. मला ही हिंसा अजिबात चालणार नाही. आपण ह्या पिढीला हिंसा शिकवायची का मला सांगा? आज जगाला हिंसेची गरज आहे का शांततेची गरज आहे मला सांगा? सगळं मान्य आहे सर. मला अजिबात चालणार नाही. सांगून ठेवतो या गोष्टी पुढे. ठीक आहे सर. मी कंप्लेंट करेन ना. मुलांना छान मूड मध्ये काम करायचं. आनंद घेण्याची गोष्ट आहे नाटक ही. ओके तर आपण आता नाटक करणार आहोत आणि नाटक बसवणार आहे मी. कळलं का? ही सगळी प्रोसेस आपण अगदी हसत खेळत पार पाडायची आहे. ओके बरं मी कोण आहे हे कळलंय का तुम्हाला?
सांगू आई शाबास, मुलं हुशार सुद्धा आहेत. मी हुशार सांग, विद्यार्थी हा हा सर. तुम्ही आहात चौगुले सर. एवढंच बस. दुसरी ओळखच सांगितलेली नाहीये. नाही सांगितलंय. 3 दिवसापूर्वी मी तुला स्क्रिप्ट पाठवली, सगळं पाठवलं होतं. मी सांगितलं होतं त्यांना ब्रीफ करून ठेवा, काही सांगेल. आणि सांगितलंय ना सर. मग? मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोण आहात ते विचारा तर. माहिती आहे तुम्हाला? बघा चेहरे बघा त्यांचे, त्याचा बघा चेहरा, घरपोडी करायला चाललाय बघा चेहरा बघा त्याचा. अरे वैज्ञानिकांचं महत्व मी तुम्हाला पटवून द्यायला आलोय, कळलं का? वैज्ञानिकांचं अत्यंत महत्वाचं काम आहे, लक्षात आलं? यादी आता तुमची ओळख करणार आहे. हा तू कोण आहे बाळा? मी शिवाली दप्पराव. हा हा शिवाली द परब. कर्कश आवाज सोडलास, उत्तम आहे मुलगी. वा वा वा. तू कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा 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 खूपच छान. मी तर त्या खूप छान वाल्याला असं पकडेन ना आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून एकदम युनिटचं फार फेकून देणे, एकदम एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तू ते सुपर पॉवर. कॉंग्रॅट्स, मला न आवडणाऱ्यांच्या यादीत पहिला आलायस तू. मला लहान मुलं आवडतात, हा नाही आवडलाय. एकच इच्छा आयुष्यात, ह्याला तुडवायचंय मला. नाही सर असं करू नका सर. मी खूप शांत असतो. मला मी बोलते. मला हा आवडलेला नाहीये. बोलते सर. हा, हा. इकडे इकडे हा. आड्या काय करू? गावताला कोण आहात कोण तुम्ही? बेवडा मारलेला कुबडा खवीस? कोण असतं असं? कोण असतं? आधी तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. कुठली बाई अशी असते? नाक्यावर उभे आहात का तुम्ही? इकडे वा जरा, तिकडे नीट नका, हे नका दाखवू मला. चव घालवली माझी. दिशा भेदरलेला बोका दिसताय, जरा चेहरा बघा तुमचा. हे बघा मुलांनो, हे बघा आता सगळं डोक्यातून काढून टाका, कळलं? हा त्यांनी जे काय शिकवले सगळं विसरून जायचं, लक्षात आलं? हा मी काय सांगतो तिने लक्षात घ्यायचं, कळलं? आज आपण काय शिकणार आहोत? आपण नवीन नाटक शिकणार आहोत. नाटक कुणाचं आहे? लक्ष द्यायचं असं नाही बाळांनो. नाटक कुणाचं आहे? वैज्ञानिकांचं. वैज्ञानिक तुम्हाला माहिती आहे ना, ज्यांनी विज्ञानात खूप शोध लावले. वैज्ञानिक कोण होते मला सांगा? ज्यांनी जगाचं अख्खं आयुष्य सुखकर केलं. आणि सुखकर करताना हे अख्खं जग प्रगती प्रथावर कसं जाईल याचा विचार केला. मग काय झालं? मग काय झालं? मग काय झालं? मग काय झालं? आयुष्यात शोध लावले या वैमानिकांनी, शोध लावले आणि आपलं सुखकर झालं, सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं, सुखकर झालं रे. आयुष्य सुखकर झालं. काय रोल काय करताय आपण? रोल काय करताय? वर्गा शिक्षिका आहात ना? हे कोण करतो असं? कुठली वर्ग शिक्षिका अशी नाटकं करताय? हे आखला तुमच्या, ह्या शिकवण आहे, ह्याची कंप्लेंट करणार आहे मी. नाही सर, प्रिन्सिपल सरांकडे मी ह्याची कंप्लेंट काय करणार. झालंय ना, ते लहानपणापासून ताल मोक्कार भिनलाय माझ्या अंगात. एवढा ताल? हा, ते माझं पत्रिकेतलं नाव पण ना डुलाबाई आहे. मी डुलायला लागते गाणं लागलं की. हा, डुलाबाई नाव आहे पत्रिकेत. तुमच्या ना तोंडात हात घालून सगळा ताल बाहेर काढला पाहिजे सांगून ठेवतोय. सर, असं नका करू सर. मला आडीतली गीता मा म्हणतात. चला इकडे मागं. प्लीज मी हात जोडतो, हे नका करत जाऊ. तुम्ही पण ताला सुरात गायला लागले. मला सुरात गायला लागलो. हे ना सगळ्यांना मी वैज्ञानिक बनवायला सांगितलं होतं, बनवले का सगळ्यांना? हो सर, तुम्ही मला जेव्हा सांगितलं ना तेव्हापासून मी ह्यांना ना वैमानिक नावानेच हाक कोण मारते. वैमानिक कशाला बनवाल? वैज्ञानिक. तेच ते. वैमानिक असा शब्दच नाहीये तो. नाहीये सर. तर मी तेव्हापासून ह्यांना ते बोलताय त्याच्या नावाने हाक मारते. वैज्ञानिक. हा, तेच. तर मग हा जो बन्ने बेटा आहे ना, हा नट्टू आहे. नट्टू नट्टू. फळवाला. नट्टू फळवाला कोण आहे? अहो न्यूटन आहे तो. तेच ते. अरे फळवाला नाही, सफरचंद असतं.
न्यूटनची ओळख फळवाला अशी आहे? ते लहान मुलांना कळावं म्हणून. अहो ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याची ओळख काय फळवाला अशी आहे? थोडस तसं केलं. काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला? नाही मी जरा माझ्या पद्धतीने थोडस बसवले. अरे. एकदा बघून घ्या ना. तर हा आहे तो नट्टू आहे आणि ही मी आहे हिन्स्टेनस्टाईन. कुठले हिन्स्टेनस्टाईन? आईन्स्टाईन असतो तो. इंटरस्टाईन पोटातली आतडी त्याला म्हणतात. तर थोडीशी भांबावून गेलेत मुलं, थोडं समजून घ्या. आईन्स्टाईन आहे आईन्स्टाईन, ज्यांनी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध लावला. यांना काहीच येत नाही. नाही, येतं कसं ना. करणार मला सांगा बघू. येतं ना सर. तू 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 कोण असते सांग. सांग बाळा सांग. नाही मी काही सगळं विसरेन. कोण आहेस तू? सांग ना. काय ह्या चेहऱ्यावरून काय तुम्हाला काय काय कळतंय बघा ह्या चेहऱ्यावर? हा बघा काय माहिती आहे त्याला? माहिती? बेटा मी तुला सांगितलं होतं ना, असं काय करतोस? कोण आहेस तू? काल पार घसा कोरडा होईसपर्यंत सांगितलं होतं. वैज्ञानिकाचं शास्त्राचं नाव असेल ना कुठलं तरी. कोण आहेस? दत्तू बेटा मी तुझा रोज काय सुचवते बरं? कुल्लेलिओ. गॅलिलिओ आहे तो. गॅलिलिओ आहे. कुल्लेलिओ म्हणशील? गॅलिलिओ. अरे गॅलिलिओ ज्यांनी दुर्बिणीचा शोध लावला. हे जे मोठे मोठे आहेत मंगळ गुरु ज्याच्यावर आपण गेलोय आता, त्याचा शोध त्या गॅलिलिओनी लावला. कळतंय का तुम्हाला किती मोठी माणसं आहेत ती? ते कवरनं काय मला अवयव नाही सापडलाय ना म्हणून त्याला. काय ना प्रॉब्लेम काय माहिती ना, मराठीच्या शिक्षिकेला तुम्ही ह्या विज्ञानाचं नाटक बसवायला ठेवलेलं आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. नाही सर मी असं नका. मी हेच करते. मला वाटतं की बाबा एक मराठीची वर्ग शिक्षिका जरी मी असले तरी मी ह्याच्यामध्ये तरबेज. ड्रॉवर बंद करावा. फार बोलू नका, सांगून ठेवते. मग डोकं फिरवून आता सांगतोय. Sorry, मागते. तालीम सुरू करायची आता. बरं, ठीक आहे. मला पाट्या सांगितल्या मी होत्या. सांगितल्या होत्या त्या चला हे बघा प्रत्येकाच्या. ह्या पाट्या आहेत. ह्या आता मी प्रत्येकाच्या ही तुझी आहे, ही तुझी नाही, ही तुझी आहे. घ्या गळ्यात घाला. प्रत्येकाने आपापले रोल वाचून ठेवलेले आहेत. हा ये. आय शब्बाज. बटन न्यूटनचं बटन त्यांनी लिहिलेलं आहे. तिसरीतल्या मुलांना सांगितलं ही होतं. कोण आहे? इन्स्टुताई कोण आहे? ये. अरे आईन्स्टाईन आहे ना तो. हे त्यांना कशाला लिहायला लावले? आणि हा बघ गुल्ले घेऊ. काय करायचं या माणसाचं? सर ते अहो गॅलिलिओ आहे ना तो. हे काय नाव आहे? आपण काहीतरी एक महत्वाचं सांगतोय लोकांना, वैज्ञानिकांचं महत्व सांगतोय. मी हा एक गुल्ले घेऊ. कोण थांबणार समोर? सर मी हे सगळं मला 2 दिवसात चेंज करून हवं. लगेच बदलून घेते सर आत्ताच्या चेंज वेळेला. म्हणून उपडा ठेवशील. मोठा चेंज झाला. इकडे कर. नीट करते. आता वेळ मारून न्या तुम्ही. ऐका माझं. हा. हा, झालं ना हे? रेडी आहे सगळं? हा आता मी थोडीशी त्यांची तयारी करून घेतली आणि तुम्ही जी मला संहिता दिली होती ना. संहिता नसते, संहिता असते ती. हा तर ती जी दिली होती ना त्याच्यामध्ये मी माझं थोडंसं इम्प्रोव्हायझेशन मारलंय थोडंसं. काहीच गरज नाहीये, पण आपण वैज्ञानिकांची माहिती देतोय ना. थोडं बोर मारत होतं त्याच्यामुळे थोडंसं नाही का. पालकांना थोडंसं मजा यायला पाहिजे बा, त्यांच्या चेहऱ्यावर हसायला पाहिजे, त्यांचं स्माइल यायला पाहिजे बा. अरे मला स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरून काय करायचंय? तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. मी माझ्या तल्लक बुद्धीचा. गप 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 चल पुढे दाखव चल. तर हा आता तू एंट्री घे. आई हा हा ते थोडं तू सर तुम्ही जरा इथं उभेच आहात तर थोडंसं वाजवा. इथं थोडं मुलांना प्रोत्साहन द्या सर. आणि हे वाजवा भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. भांपाक पाक 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 भांपाक पाक पाक. या डफावर तुम्हाला भंपाक पक पंग 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 पाहिजे आणि हा पाय मारायचा. तुमचं करा हो तुम्ही, मी बघतो काय. आमचा ताल आहे सर. तुम्ही चला. मला ना कंटाळा येतो. रेडी आहे ना? हा बाई बेटा तू ये. हा भांपाक पाक पाक पाक. मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी कोण मी कोण गलिच्छ चालय, गलिच्छ चालय. मी लावला आहे बहुतेक शास्त्राचा ए, शोध. घाबरे. मी लावलाय बहुतेक शास्त्राचा शोध. असं आहे ते? अरे न्यूटन आहेस ना तू, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. असं घे. घे पुढे. मी कोण मी कोण मी कोण मी कोण. झालं ना आता. नेपाळच्या बाजूला आहे भूटान. मी आहे आयझॅक न्यूटन. कोणी लिहिली ही? कोणी लिहिली ओळ? ते मी म्हणलं होतं ना का मी थोडं इम्प्रोव्हायझेशन मारून कॉमेडी मारली थोडी अरे पण कशाला कॉमेडी पाहिजे? नाही सर कसं पॅरेंट्स लोक कशी बोर नाही मारणार त्याच्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येईन बॉ. अरे पण कशाला सातत्याने 24 तास स्माइल पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर? पण स्माइल पाहिजे ना, गरजेचं आहे ते. पाहिजे सर. तुम्ही हे वाजवा भांपाक पाक पाक. अरे थांब ग. हा तुझी एंट्री आता. हा घोडा आला का? घोडा आला का? कुठलं आहे? अरे, चालेल. तुमचं वेगळं आहे सर.
आहे ही? माझ्या एंट्रीला म्युझिक वाजलं टाइम टाइम मी आईन्स्टाईन, हे काय अर्थच नाही या वाक्याला. नाही काय झालं, मी ऍक्च्युली लिहिलं होतं त्याच्यामध्ये असं की नाही का की मी घरी जाईन मी आईन्स्टाईन, पण तेच झालं बोर मारत होतं जरा जास्तीच, म्हणून मग आमचे जे बबनराव झांगुडे आमचे जे प्रिन्सिपल आहेत ना, त्यांनी सजेस्ट केलं का म्युझिक वाजतं टाइंग आणि आईन्स्टाईन घ्या पण म्हणून. त्याची गरज नाहीये ना, तुम्ही हे का कर पुढचं पटापटा करता. मगच मी जाते. चल का सर तुम्ही इकडे या सर. होय ये तुझी एंट्री बाळा दत्तू बेटा. हा हे खेकडा येतो ना, खेकड्यात अशी एंट्री घेतली त्यांनी. त्याचा थोडा तालाचा प्रॉब्लेम. कसला तालाचा प्रॉब्लेम आहे ही? नकोय मला, हा नकोय सांगितलं होतं तुम्हाला. नाही सर करेल असं नको प्रत्येक. हे बाळा भांपक. हुमी 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 हुमी. एक मिनिट हे काय हू मी काय व्हेरिएशन मारलंय सर मी थोडस. हू मी हे व्हेरिएशन आहे. हा म्हणजे कसं सर की बा नाही का आपण असं मराठीत बोलतो का बा कोण मी तर म्हणून थोडस त्याचं व्हेरिएशन म्हणून इंग्रजीत हू मी असं केलंय. तू घे बाळा. ए चल ए वाजव चल. हू मी सर तुम्ही इकडे या. हू मी हुमी हुमी. मजा करो ऐश करो खाओ पियो, मी आहे गुल्लत लियो. अरे गुल्लत लिओ असं बोलला होतो. थोडी मी कॉमेडी. थकून गेलो आता. मजा करो ऐश करो खाओ पिओ, मी आहे गुल्लत लिओ. का महत्व कळेल लोकांना ह्याच्यातून विज्ञानाचं? काय आपण देतोय समाजाला? काय हे चाललंय? बस कर, मला कंटाळा आला. नाही सर असं करू नका मी सर. आता निघतो इकडून. सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी हे काही आता करू शकत नाही. मी आता प्रिन्सिपलला कंप्लेंट करणार आहे. दुसऱ्या सरांना बघा, मला माफ करा. नाही सर मी चाललो तुमच्या नाही. पाया पडते. मी नका पाया पाया पडते पडू. तुमच्या. ए, नका नका. माझी मुलं सर माझ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे सर. मी तुमच्या पाया ते मदर इंडिया करताय सगळ्यांना घेऊन शेतात बसली आपली नर्गिस. ऐका ना सर मी खूप मेहनत घेतली. मला ना नका करू हे. मी नाही आता सहन करू शकत. मला वर्गातून काढून टाकतील सर. मला नोकरी. तीच तुमची लायकी आहे. नाही सर असं करू नका. मी खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि चांगलं माझं म्हणणं काय, माझा एक बाबा एक हेतू असतो की लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल आलं पाहिजे. तर तुम्ही जर आता हे गाणं बघितलं ना सर, तुम्ही पार मरून जाल एवढं तुम्हाला आवडून जाईल सर. एवढं चांगलं केलेलं आहे गाणं. एवढं पार तुम्ही हे पण करा. विज्ञानाची माहिती लोकांना मिळाली पाहिजे. त्याच्यातून मिळणार. काहीच भंकस बिंकस मला नकोय त्याच्यात. नाही सर चला मिळणार. करा. ए मुलांनो आपण सुरू करूयात बरं का. 1 2 3 4. धरा 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 धरा. एक मिनिट, काय धरा धरा काय? ही काय गाण्याची सुरुवात आहे? धरा 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 हे काय? विज्ञानाची कास धरा. विज्ञानाची कास धरा. म्हणून सांगते लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं? विज्ञानाची कास धरा आणि प्रगती करा. विज्ञानाला टाळा आणि जाऊन मरा. विज्ञानाने दूर केला अंधकार. पावलो पावली बया पावलो पावली. पावलो पावली बया पावलो पावली. विज्ञानाने दिला आयुष्याला आकार. घरोघरी बया घरोघरी. घरोघरी बया घरोघरी. म्हणून आम्ही त्यांच्यावर लिहिली छान छान गाणी बया छान छान गाणी. 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 छान छान गाणी बया छान छान परफॉर्मन्स तुमचं इम्प्रोमायझेशन आणि ओव्हरची ऍक्टिंग आम्हाला खूप जास्त आवडली. क्या बात है. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. मग काय आहेस तू? म्हणजे तुझ्यावर अख्खा प्रबंध लिहिला तरी कमी पडेल. इतकं इतकं टॅलेंट आहे तुझ्यात, अफाट. म्हणजे आता त्या माझ्याकडे खरंच कौतुक करायला शब्द नाहीत. ला जवाब आहेस तू, ला जवाब. आणि आज
खरोखर तुझ्या आईवडिलांचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे तू दिसतेस आम्हाला आणि इतकं निखळ मनोरंजन तुझ्यामुळे होतंय. अँड द सेम गोज विथ यू सम्या. थँक्यू सो मच. अफलातून. अम्मा, गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. ही माझी अत्यंत आवडती सिरीज आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक जण जीव ओतून काम करतो. फार मजा आली आजही. तुमच्या तिघांचेही परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे खूप भारी. तुमची साथ पण तेवढीच महत्वाची आहे, तेवढीच मजबूत साथ असते तुमची. मस्त. थँक्यू सो मच.